पुढे आणि सुहास अबगुल ज्यांची नावाची सुरुवात सु न होते ते दोन्ही सुहास आणि सुभाष आज मात्र या ठिकाणी पंचांची कामगिरी करतील. आजच्या आजच्या सॉरी या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आज या ठिकाणी मोठ्या मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली होती. ते सन्माननीय चंद्रकांत मांडवकर साहेब, राजेशजी मांडवकर साहेब, रुपेश प्रमोद रहाटे साहेब, त्याचप्रमाणे रामचंद्र रेवाळे साहेब, अरुण मेंगे साहेब, लक्ष्मण हरावडे साहेब, महेंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर सुनील चव्हाण साहेब, त्याचबरोबर शांताराम खळे साहेब, प्रवीणजी मनवळ साहेब, संतोषदादा पादड, त्याचबरोबर सुरेश दादा कावणकर यांची उपस्थिती, त्याचबरोबर मोठ्या मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याला लाभली होती. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या ठिकाणी मात्र बाप्पा 11 आणि A to Z सडवे आणि स्ट्राइकला येतो धीरज. स्ट्राइकला येतो धीरज आणि नॉन स्ट्राइकला येतो अनिल. या ठिकाणी मात्र मगाशी आपण पाहिलं होतं मोठे फटके मारण्यासाठी या ठिकाणी सूरज आणि धीरजची जोडी ही या ठिकाणी आपल्यावरती मैदानावरती आपल्याला प्रसिद्ध असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी रुपेश खरोखर या स्पर्धेमध्ये ज्यांनी खरोखर आपलं महत्त्वाचं योगदान दिलं तो रुपेश या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी मात्र या ठिकाणी लेग साइडला तटवलेला चेंडू, पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, या ठिकाणी 2 धावा मिळतात, तिसरी धाव पूर्ण. गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो, असं करून चालणार नाही. चेंडूवरती आपलं वर्चस्व असलंच पाहिजे आणि जर का तुमचं लक्ष विस्कटलं तर मात्र धोका आपल्याला पाहायला मिळतो. नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. प्रवास करताना आपल्या प्रवासावरती लक्ष असलं पाहिजे. या ठिकाणी प्रवास करताना आपलं लक्ष प्रवासावरती असलं पाहिजे. त्याचप्रमाणे क्रिकेट खेळताना चेंडूवरती लक्ष पाहिजे. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा या ठिकाणी या चेंडूवरती 6 धावा मिळालेल्या आहेत. रॉयल षटकार, बिग षटकार. या 6 धावांची संघाच्या धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. सुंदर धाव संख्या. बाप्पा 11 या ठिकाणी नावाजलेला संघ आहे आपल्याला आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय तो भरत. या ठिकाणी मात्र भरत, या ठिकाणी मोठा फटका. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 6 धावा मिळत आहेत. बॅक पायपर षटकार, 6 धावा. मोठी धाव संख्या उभारण्यात यशस्वी होण्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे तो A to Z संघाचा A to Z संघ. या ठिकाणी मात्र मोठी धाव संख्या उभारण्याकडे कल असलेला हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मोठे फटके मारण्यामध्ये मायर अनिल आणि धीरजची जोडी. धीरजने लगातार दोन षटकार या ठिकाणी मारलेत आणि या 2 षटकांच्या आणि अनिलच्या बॅट मधून कडकडीत 2 षटकार. पिसा काढली हो बिलम. या ठिकाणी मात्र भरतचा पुढचा चेंडू, उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू. या ठिकाणी मिळत आहेत 2. या ठिकाणी मात्र 1 धावेवरती समाधान. संघाची धाव संख्या झाली आहे ती 16. या ठिकाणी मात्र भरत एक मोठा गोलंदाज आहे, परंतु आज मात्र दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती आपल्याला भरतच्या. आणि या ठिकाणी मात्र गचाल क्षेत्ररक्षण मित्रांनो, असं करून जमणार नाही. 4 धावा मिळालेल्या आहेत. मोठा फटका, बॅरल चौकार, बॅक पायपर चौकार. 4 धावांच्या मदतीअंती संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. मित्रांनो, असं करून जमणार नाही. दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. खरोखर एक मोठा गोलंदाज आहे, परंतु गोलंदाज म्हटल्यावरती फलंदाज हा फटके मारणारच,
परंतु आपलं नियंत्रण असलं पाहिजे गोलंदाजीवरती. आपल्या गोलंदाजीवरती जर नियंत्रण असेल तर नक्कीच फलंदाज सुद्धा हा जखडला जातो आणि त्याच्या मानेवरती जोकड हे नक्की येतं. त्याच्यामुळे फलंदाजाला जखडणं, त्याच्या मानेवरती जोकड ठेवणं हे मात्र आपल्या शेतकऱ्याला लक्षात असलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजाने सुद्धा या ठिकाणी फलंदाजाला जखडून ठेवलं पाहिजे, आपल्या मोह जाळ्यामध्ये त्याला फसवलं पाहिजे. परंतु या ठिकाणी मात्र या सर्व उपमाना भरत मात्र या ठिकाणी यशस्वी झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि या ठिकाणी मात्र चला, ज्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी समोरच्या साईडला यायचं आहे. चला, ज्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे त्यांनी विराट कोहली कक्षाकडे यायचं आहे. जरा थोडं सहकार्य करायचं आहे. प्रवीण दादा, ज्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे त्यांनी याकडे विराट कोहली कक्षाकडे यायचं. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू, या ठिकाणी मात्र फलंदाज बीड, एक धाव मिळते. अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बाप्पा 11 साठी झाली पाहिजे. कारण का फलंदाजाला जखडवून ठेवणं, त्याला आपल्या मोहजाळ्यामध्ये फसवणं हे मात्र ज्याला जमतं तोच खरा गोलंदाज या क्रिकेटच्या मैदानावरती. रामायणामध्ये मारीच राक्षसाने ज्या पद्धतीनं मोहजाळ्यामध्ये आपल्या सीतामाईंना फसवलं होतं, ही मात्र उपमा मी तुम्हाला देत नाही. परंतु असं मोहजाळ थोडस आपल्याला यशस्वी होण्यासाठी गोलंदाजाने फलंदाजाला टाकलं पाहिजे, की गोलंदाज हा सुद्धा थोडासा भरकटला पाहिजे. आपल्या गोलंदाजीवरती तो कुठेतरी आपलं नियंत्रण गमावून आउट झाला पाहिजे, बाद झाला पाहिजे. अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी जर का आपण केली तर खरोखर आपल्याला यश हे क्रिकेटमध्ये मिळतं. आणि क्रिकेट हे क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये काय, क्रिकेट हे क्रिकेट असतं, त्याच्यामध्ये कोणताही संभ्रम. आणि या ठिकाणी मात्र यश ती उद्ध्वस्त होते. या ठिकाणी मात्र मोठा झटका A to Z संघाला. आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो स्वप्नील. मोठा धोका या ठिकाणी पाहायला, या ठिकाणी मोठी विकेट जाते, मोठा धोका A to Z संघाला, मोठी विकेट. परंतु काही नाही, कारण का आपली चोख कामगिरी करून या ठिकाणी मात्र धीरज परततोय. परंतु अजून या ठिकाणी अनिल उभा आहे, तोपर्यंत मात्र A to Z संघाला कोणतेही या ठिकाणी चिंता नाही. कारण का हुकमाचा एक्का या ठिकाणी खेळपट्टीवरती उभा आहे. आणि या ठिकाणी पुढील चेंडू दीपेश याचा, मोठी विकेट मिळवली होती ती दीपेशाने. आणि पुढील चेंडू या ठिकाणी मात्र उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू. या ठिकाणी एक धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या झाली ती 22. चला, ज्यांचं पोटभर जेवण झालेलं आहे त्यांना नम्रतेची विनंती की आपण विराट कोहली कक्षाकडे या ठिकाणी बसायचं आहे. जर का तुम्हाला विराट कोहली आवडत असतील तर आपण या ठिकाणी विराट कोहली कक्षाकडे बसायचं आहे. मला वाटतंय आपल्याला रोहित शर्मा सर आवडतात. या ठिकाणी मात्र मोठा फटका, परंतु अयशस्वी. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, धावसंख्या स्थिर. या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या झाली पाहायला मिळते 22. सन्माननीय प्रवीणजी पाटील सर, आपल्याला नम्रतेची विनंती, त्या ठिकाणी जे खेळाडू उभे आहेत त्यांना या ठिकाणी विराट कोहली कक्षामध्ये जायला बोलायचं आहे. या ठिकाणी मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु अयशस्वी. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 24. मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती A to Z सडवे संघाकडून. एक मोठं नाव A to Z संघाचं. मोठे फटके खेळण्यामध्ये अनिल आणि धीरजची जोडी, परंतु आता मात्र जोडीला आलाय तो अनिलच्या स्वप्नील. परंतु स्वप्नीलने काही खातं खोललेलं नाही. या ठिकाणी मात्र दीपेशाची गोलंदाजी आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू. एक धावेवरती
एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि याचबरोबर संघाची धाव संख्या झाली आहे ती 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 26 आणि एक आव्हानात्मक धाव संख्या उभारली आहे ती A to Z संघाने. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग. 27 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी आणि त्या कराव्या लागतील. कारण की जर का तुम्हाला जिंकायचं असेल, जर का तुम्हाला यश मिळवायचे असेल, जर का तुम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही कामगिरी करावीच लागेल. चला पुढील चेंडू कुंभारवाडी कोळबांद्रे विरुद्ध केपी शिवनारी. दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. केपी शिवनारी एक आदर्श संघ. केपी शिवनारी सातत्याने आदर्श संघाचा किताब ज्यांच्या नावावरती असतो प्रत्येक टुर्नामेंट मध्ये, ती केपी शिवनारीचा संघ या ठिकाणी मात्र आता आपला सामना अटीतटीचा करणार यात काही शंका नाही. कारण मगाशी मात्र मोठी धाव संख्या उभारली होती, तेवढ्या ताकदीची गोलंदाजी केपी शिवनारी संघाने केली होती. परंतु आता मात्र तुमच्या समोर तेवढ्याच ताकदीचा कोळबांद्रे कुंभारवाडी संघ आहे. चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटापट. चला लंकेश दादा कदम आपल्या संघाला या ठिकाणी मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी घेऊन जाताना लंकेश, पीके, डीजे, राकेश, भाई, नितेश, अनिल, विन्या आणि हे काय नाव दिसत नाही, नजर कमी झाली. आणि शेवटचा 18 नंबरचे जर्सी परिधान केलेला संघ ऋषी काय करणार तुम्ही काशी, आता पाहूया मैदानामध्ये. आणि आता मात्र आपण ज्यांच्या सुमधुर आवाजाची आपण या ठिकाणी वाट पाहत आहोत ते मात्र लोंढे सर या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी मात्र आता टेटवलीचा सुमधुर आवाज मयूर नाचरे या ठिकाणी समालोचनसाठी. चला टॉस साठी नाणेफेकीसाठी 2 संघांना आमंत्रित केले, त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. केपी शिवनारे आणि कोळबांद्रे कुंभारवाडी. सन्माननीय राजेशदादा जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. हॅलो, धन्यवाद दादा. कुणबी विकास सेवा संघ सासगाव असोट आयोजित कुणबी चषक दिवस दुसरे अतिशय उल्लेखनीय कामगिरी आपल्याला या संघाकडून पाहायला भेटते. दुसऱ्या सत्रातील पुढील चालू असलेला सामना कोळबांद्रे विरुद्ध सडवे, अतिशय चुरशी सामना इथे पाहायला भेटतो आपल्याला. जिंकण्यासाठी 3 ओव्हर 27 धावा ते चेस करणार आहेत कोळबांद्रे संघाकडून. सडवे संघाकडून पहिल्या षटकातील पहिला षटक घेऊन आले ते नितेशचा पहिला चेंडू मारा करणाऱ्या कोळबांद्रे संघाकडून. पहिल्या चेंडूवरती हवेत मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं अपील मागताना परंतु धाव चेंडू. धाव संख्येमध्ये 1 ने भर पडलेला आहे. 1 चेंडू 1 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर, पहिले षटक पॉवर प्ले असणार आहे. पहिले षटक चालू असताना 1 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला येते भरत, मॅन फ्रॉम कोळबांद्रे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मारा करते भरत, हवेत मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू. चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटते सडवे संघाकडून. धाव संख्या अजूनही स्थिर आलेली, 2 चेंडू 1 धावा. चालू असलेला सामना सडवे विरुद्ध कोळबांद्रे कुणबी चषक 2024 दुसरा दिवस.
नक्कीच इथं जिंकायचं असेल तर आपल्याला पॉवर प्ले मध्ये जास्त धावा करणे गरजेचे आहे. ते कोलबांद्रे संघाला वारंवार डॉट आणि निर्धाव चेंडू हे डावळले पाहिजे त्या कोलबांद्रे संघाकडून. पुढील चेंडू मारणार करणार ते किशोर सॉरी हितेशचा पुढील चेंडू पाहूया. हितेशच्या चेंडूवर किती हलवत मारलेला प्रयत्न पाहूया. इथे कॅच होते का? फिल्डर चेंडू खाली इथे झेल, चांगली झेल इथे सडवे संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. ते हितेशच्या स्वरूपात पहिला विकेट बाप्पा 11 या संघाला. भरतच्या स्वरूपात पहिला विकेट इथे बाप्पा 11 संघाला लागला. तो नेक्स्ट बॅट्समॅन आहे ते किशोर. पाहूया किशोर आपल्या फलंदाजीमधून जिंकण्यासाठी किती धावा करतात. तो किशोर पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर. काहीसे चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामधील मैदानाच्या एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार सर्व्हिस संघाकडून. स्ट्राईकला ते किशोर मारा करणारा तो किशोर. पुढील चेंडू पाहूया. हवेत मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा डॉट जात. चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटते ते आपल्याला सर्व्हिस संघाकडून. वारंवार डॉट आणि विकेट्स असे गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते या संघाकडून. जिंकायचं असेल तर कोलबांद्रे संघाला इथे रन्स करणे गरजेचे आहे. वारंवार डॉट आणि विकेट्स घालवणे महागात पडणार आहे ते कोलबांद्रे संघाला. दोन्ही संघ पंचक्रोशीतील नावाजलेले पण संघ असे आपण पाहिले जातो त्यांच्याकडून. आणि इथं झेलबाद होण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक झेलवर आणि इथे 1-2 आणि इथं झेल सुटलेले आहे. चांगलीच रनिंग इथे रनिंग पाहायला भेटते आपल्याला. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडलेले आहे. 2 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 3. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावरती. धावसंख्या झालेली आहे 3. पुन्हा एकदा स्ट्राईकला ते किशोर. आपल्या कोट्यातील पुढील चेंडू सर्वे संघाकडून हवेत मारायला प्रयत्न. पाहूया इथं झेल होतो का? गोलंदाज आणि झेल खाली परंतु झेल सुटलेले आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 2 ने भर पडलेले आहे. धावसंख्या झालेली आहे 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5. शेवटचे षटक हाणामारीचे षटक जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावा. अतिशय रंगतदार सामना आपला इथे बघायला भेटतो. 6 चेंडू 22 धावा. कोलबांद्रे संघाला जिंकण्यासाठी जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनत आणि 6 बाउंड्री मारणे गरजेचे आहे. ते कोलबांद्रे संघाला शेवटचे षटक 6 चेंडू जिंकण्यास 22 धावा. बॉलर नेम गौरव. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून दुसरे षटक घेऊन आले ते गौरवचा पुढील चेंडू हितेशसाठी आणि हा वाईट चेंडू. अजूनही धावसंख्या 21. 6 वाईट धावसंख्या 1 ने वाढलेले आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. अतिशय चुरशीर सामना आपल्या मैदानामध्ये बघायला भेटते तो कुणबी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान. पहिला चेंडू हितेशसाठी आणि पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. 6 चेंडू 20 धावा. अतिशय अतिथीचा सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटतो. सडवे विरुद्ध कोलबांद्रे. 6 चेंडू 20 धावा. जिंकण्यासाठी कोलबांद्रे संघाला स्ट्राईकला येतो हितेश. नॉन स्ट्राईकला किशोर. पुढील चेंडू सडवे संघाकडून मारण्यात करणार आहे तो हितेश. वाऱ्यात आणि क्लीन बोल्ड गोलंदाजी चांगलीच पाहायला भेटते ते आपल्याला सडव्या संघाकडून. अजूनही मॅच गमावलेली नाही ती कोलबांद्रे संघाने. अजूनही 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी कोलबांद्रे संघाला. नवीन बॅट्समन राकेश. पाहूया राकेशला जिंकण्यासाठी 5 चेंडू 20 धावा.
आणि हा हलक्या स्वरूपात कटवलेला चेंडू, नक्कीच या चेंडूवरती पाहूया 4 होतात का. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते इथे सर्वे संघाकडून. आणि नक्कीच इथे 3 धावा अजून तरी पूर्ण झालेले आहे. चौथे रन काढण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलेला आहे तो प्लेअरने. धावसंख्येमध्ये 3 ने भर पडलेला आहे. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी स्ट्राईकला आहेत ते किशोर. 17 धावांची गरज कोळबांद्रे संघाला जिंकण्यासाठी. चालू असलेला सामना कोळबांद्रे विरुद्ध सडवे. यानंतर होणारा पुढील सामना दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी गोलंदाजी सुरुवात करायची आहे. आणि ते एक चोरटी धाव म्हणावे लागेल ते कोळबांद्रे संघाकडून. अजूनही 16 धावांची गरज कोळबांद्रे संघाला. तीन चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू 16 धावा. स्ट्राईकला किशोर. हॅपीस मारलेला चेंडू पाहूया सीमारेषेपर्यंत येतो का. 1 बाउन्स आणि दुसरा बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. कच्च्या क्षेत्ररक्षण BSNL दंडानादर चौकार. अजूनही मॅच गेलेले नाही मित्रांनो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पाहिजे ते 12. अजूनही 12 धावा म्हणजे बॅक टू बॅक 2 6 मारणे गरजेचे आहे. 2 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी कोळबांद्रे संघाला. यानंतर कोळबांद्रे कुंभारवाडी आणि KP शिवनारी लगेच तयार राहायचंय. आणि चांगले क्षेत्ररक्षण सडवे संघाकडून. 1 धाव. 1 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी कोळबांद्रे संघाला. यानंतर कोळबांद्रे कुंभारवाडी आणि KP शिवनारी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि 11 धावा कोळबांद्रे संघाला. चला. आणि तू डॉटच्या द्वानीत सडवे संघ विजय झाले. तरी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि कोळबांद्रे संघाचे हार्दिक अभिनंदन. चला लवकरात लवकर पुढील सामना चालू करायचा आहे. कुणबी चॅम्पियन ट्रॉफी सातगाव असोनगट आयोजित भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा कालपासून आपण YouTube लाईव्ह मार्फत पाहतात. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस. अतिशय रंगतदार सामने आपल्याला 2 दिवस बघायला भेटतात या क्रिकेट मैदानात. अतिशय उल्लेखनीय कामगिरी तसेच आपल्याला पाहायला भेटते या कमिटीकडून. तसेच चांगलेच मॅनेजमेंट आपल्याला पाहायला भेटते या पंचक्रोशीमध्ये कुणबी चॅम्पियन ट्रॉफीच्या मार्फत. चला लवकरात लवकर शिवनारी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचंय. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. लवकरात लवकर दोन्ही संघांना विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. त्यानंतर मी लोटे